कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणीच्या आहेत. काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे. खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा आहे. आणि हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे. आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो, खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे. खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज आपण इथे पाहतोय. आज मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे, या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणीच्या आहेत. काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे. खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा आहे. आम्ही नाही म्हणालो, आम्ही योजना डिक्लेअर केली. तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील, पण पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे. दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही. आणि म्हणून कमिटमेंट इज कमिटमेंट. एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही. आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठंतरी सिनेमात कोणतरी म्हणतो ना, एक बार कमिटमेंट करने के बाद फिर खुद की भी मैं सुनता नहीं. असं हे आपलं सरकार आहे, अशी महायुती आहे. कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोरं जायचं आहे. खोटं बोलून फसवून किती दिवस फसवणार. आणि म्हणून या सर्व योजना ज्या आहेत, वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे, माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण 3000 रुपये येणार. त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा. तानाजीराव, ज्ञानराज, आपल्या भागातल्या लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा. शेवटी मी काही घरांमध्ये गेलो, मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना, सर्व कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही देखील दररोज 15 ते 20 घरं जा. तिथल्या बहिणींना, भावंडांना, तिथल्या ज्येष्ठांना विचारा सरकारने केलेली सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही. मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना मदत करा. कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे, तो लाभ मिळाला पाहिजे. तानाजीरावांनी मगाशी सांगितलं शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण. लोक म्हणाले अरे हे सरकार तर दारोदारी भटकतंय. मी म्हणालो मग काय,
दारी नाही जायचं तर का घरी बसायचं? घरी बसून सरकार चालतं? ऑफिसमधून मंत्रालयातून नुसतं बसून सरकार चालत नाही. फेसबुक लाईव्ह वरून सरकार नाही चालत, तर फेस टू फेस करून आपल्याला सरकार चालवायचं असतं. लोकांमध्ये जायचं, लोकांशी संवाद साधायचा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची दुःख ऐकायची, हे करणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहिलं अनेक योजना आपण केलेल्या आहेत. आणि एकदा तुम्हाला एकच सांगतो, विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही. आम्ही पैशाची व्यवस्था पूर्ण आर्थिक वर्षाची केली आहे. सर्व योजनांसाठी आम्ही पैसे केलेत पूर्णपणे. या ठिकाणी काही लोक काय म्हणाले योजना बंद होतील, पण जसा धनुष्यातून बाण सुटला की सुटला. मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आहे. माझा मुख्यमंत्री राहू द्या बाजूला, तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्यात, या सर्व योजना कायम सुरू राहणार. हा काळ्या दगडावरचा भगवा भगवी रेग आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी भेटायला आलोय. काल माझ्याकडे एक प्रणाली बारड नावाची एक बहीण आली होती. तिने 1,500 रुपयामध्ये घुंगरू कडीचा व्यवसाय केला. घुंगरू कड्या विकत घेतल्या. काल गणपतीला आली होती मुंबईत. 1,500 रुपयाच्या घुंगरू कड्या घेतल्या आणि तिने एका ठिकाणी बसून त्या विकल्या. मी म्हणालो किती पैसे मिळाले? बोले 1,500चे 10,000 रुपये मिळाले. 10,000. आणि हा आनंद आहे, हा आनंद आहे. माझी एक लाडकी बहीण व्यवसाय करते. काही देवपूजेचं सामान, काही साड्या विकतात, काही आता मी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माझ्या बहिणींशी बोललो मी. त्या म्हणाल्या आम्ही 10 लोक 5 लोक एकत्र येऊन आम्ही व्यवसाय जो करतो त्याच्यामध्ये आम्ही हे पैसे टाकू आणि तो व्यवसाय वाढवू. म्हणजे नुसते पैसे घेऊन खर्च करणार नाही, तर त्या व्यवसायामध्ये टाकणार. शेवटी ही अर्थव्यवस्था चालवण्याचं काम आम्हा लोकांपेक्षा या माझ्या महिला भगिनींनाच जास्त चांगल्या कळतात. कारण त्यांना महिना चालवायचा असतो. दुधाचे पैसे, राशनचे पैसे, फीचे पैसे, कपड्याचे पैसे, हे सगळं भागवणाऱ्या या माझ्या बहिणी आहेत. आणि म्हणून आम्ही तुम्हाला 1,500वर थांबवणार नाही. या माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती झालेलं बघायचंय. हाच आमचा संकल्प आहे, हाच आमचा उद्देश आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदी योजना आणली, ड्रोन दीदी योजना आणली, उज्ज्वला जनधन योजना आणली, महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आणि म्हणून राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये हात पुढे करतंय. आणि अनेक योजनांच्या माध्यमातून महिला बचत गट आहे, त्याला आम्ही ताकद देतोय. महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास. तानाजीरावांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून 4 कोटी माझ्या बहिणींची आरोग्य तपासणी केली. का? माझ्या बहिणी स्वतःच्या शरीराकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, म्हणून 4 कोटी बहिणींची आरोग्य तपासणी झाली.